पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील पान नंबर 83 वरील अर्धा पाव पाऊण व्यवहारात उपयोग या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। दैनंदिन व्यवहारामध्ये अर्धा पाव पाऊणचा वापर कसा होतो ते आपण वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे शिकणार आहोत। पहिले उदाहरण पहा। शाळेच्या मैदानाची लांबी 20 मीटर आहे। मैदानाची निम्मी अर्धी लांबी 20 मीटरच्या अर्धी म्हणजे 10 मीटर। मैदानाची पाव लांबी म्हणजे 20 मीटरच्या पाव म्हणजे 5 मीटर आणि मैदानाची पाऊण लांबी म्हणजे 15 मीटर असेल। अर्धा भाग आणि पाव भाग मिळून पाऊण भाग होतो, म्हणून 20 मीटरचा पाऊण भाग 15 मीटर। आता आपण दुसरे उदाहरण पाहू। 1 डझन केळी म्हणजे 12 केळी। अर्धा डझन केळी म्हणजे 12 केळीच्या निम्मी म्हणजे अर्धी म्हणजे 6 केळी। पाव डझन केळी म्हणजे 12 केळीच्या पाव म्हणजे 3 केळी आणि पाऊण डझन केळी म्हणजे 12 केळीचा पाऊण 9 केळी। आता आपण तास मिनिटाचे उदाहरण पाहू। 1 तास म्हणजे 60 मिनिटे। पाव तास म्हणजे 60 मिनिटाचा पाव भाग म्हणजे 15 मिनिटे। अर्धा तास म्हणजे 60 मिनिटांचा अर्धा 30 मिनिटे आणि पाऊण तास म्हणजे 60 मिनिटांचा पाऊण म्हणजे 45 मिनिटे होतील। ही उदाहरणे तुम्ही नक्की समजून घेतली असतील। आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। किती ते सांगा। 80 रुपयांचा पाव भाग बरोबर 20 रुपये। 24 मीटर कापडातील अर्धे कापड म्हणजे 24 मीटरचा अर्धा भाग 12 मीटर। आता आपण काही शाब्दिक उदाहरणे सोडवू। आनंदचे आजचे वय 8 वर्षे आहे। श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे आहे, तर श्रुतीचे वय किती? आनंदचे वय 8 वर्षे आणि श्रुतीचे वय आनंदच्या वयाच्या निम्मे म्हणजे 8 वर्षाच्या निम्मे वर्षे म्हणजे 4 वर्षे आहे। आता पुढचे उदाहरण पाहू। अनघाकडे 100 रुपये आहेत। त्यातील पाव रक्कम तिने भावाला दिली, तर भावाला तिने किती रक्कम दिली? अनघाकडे 100 रुपये आहेत। 100 रुपयाचा अर्धा भाग म्हणजे 50 रुपये आणि या अर्ध्या भागाचा अर्धा भाग म्हणजे 100 रुपयाचा पाव भाग म्हणजे 25 रुपये। अनघाने भावाला 25 रुपये दिले। आता शेवटचे उदाहरण पहा। एका दोरीची लांबी 16 मीटर आहे। दोरीचा पाऊण भाग कापायचा आहे, तर किती मीटरवर खून करावी लागेल? पूर्ण दोरी 16 मीटर लांबीची आहे। दोरीचा अर्धा भाग 8 मीटर, दोरीचा पाव भाग 4 मीटर आणि दोरीचा पाऊण भाग 12 मीटर म्हणजे 12 मीटर अंतरावर दोरीला खून करावी लागेल। अर्धा पाव पाऊणचा व्यवहारातील उपयोग नक्कीच समजला असेल। या घटकावर आधारित हा दिलेला स्वाध्याय सोडवा आणि तुमच्या आई-बाबांना दाखवा। पाठ पाहिल्याबद्दल
धन्यवाद.